आपण आलेलो आहोत पारनेर मधील वेशी जवळ। तर पाहूया इथल्या मंडळींना भेटून ते काय बोलतायत ते। निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे। तर काय वाटतं कोण होणार नगर दक्षिणचा खासदार, विखे की लंके? विखे। का बरं? काय नाही, आमचं त्यांच्यावर प्रेम आहे। बर, शक्यतो लंके। का बरं? काम बी आहेत ते दक्षिणचा खासदार कोण होणार, विखे की लंके? लंके। लंके। का बरं? तो आमच्या तालुक्यातलं आहे बर, आणि त्यांचे खासदार 4 आहेत या तालुक्या म्हणजे दक्षिणमध्ये। बर, स्वतः विखेचं सुद्धा मतदान नाही या मतदारसंघामध्ये, असं माझं म्हणणं। बाकी काय चल पुढे वळूयात। आता काय मी सांगू बाई, विखे। विखे। हां, का बरं? मग काय माहिती आता, काय मी आपलीच म्हणून गेली। बर, हां, चल पुढे वळूयात। निवडणरची नमस्कार बाई। बर, तुम्हाला तर माहिती आता निवडणुका झालेल्या आहेत, 4 तारखेला निकाल आहे आपला। तर काय वाटतं कोण निवडून येणार, विखे की लंके? पण मी लसलेलं की मी वडनेरची बघा। वडनेर। हा, बर मी वडनेरची। बर, चला पुढे वळूयात। पण झालं तुमच्या याला आम्ही मतदान केलं, सगळं केलं, पण आम्हाला गरिबांना फक्त पगार आहे तेवढा। आम्हाला गरिबांना काही नाही दिलं अहो, आम्हाला खायला प्यायला। बरं. आम्ही काम करतो, आता दुखण्या महिन्याची माणसं आम्ही दिलं जिल्ह्यासलं केलं असलं पत्रिका दिल्या बा का आम्ही हां, दुसरा शिक्का मारलाय। पण आम्हाला गरिबाला फक्त पगार आहे मारला, त्याला मान्य करतो आम्ही। फुकटचं धान्य आहे, पण आम्हाला थोडंफार 10-5 नाही आहे का नाही दिले का आम्ही? हां, गरिबाला बघून तर द्यायचं नाही, नाही का चांगल्याला किती का खाऊ वाटला, पण आम्हाला गरिबाला नाही। मग असं केलं ना, हां, पण तुमच्यासारख्याला काय बोलून फायदा आहे का नाही? मग बोला काय वाटतं, अजून काही समस्या आहेत सांगा। काय नाही, जाऊन द्या, एवढं 2 शब्द बोलायचं होतं, बाकी काय नाही। चला, काय वाटतं आजी तुम्हाला? बर, ठीक आहे। तुम्हाला तर माहिती आता निवडणुका झालेल्या आहेत, येत्या 4 तारखेला आपला निकाल आहे। तर काय वाटतं कोण होणार नगर दक्षिणचा खासदार, विखे की लंके? का बरं? का बाई, चांगला माणूस आहे। बर, 60 वर्षापासून ते काय गुंडगिरी आहे लंकेची, बरोबर की नाही? आता तुम्हाला वाटते की नाही? तर आम्ही काय बोलणार त्याच्यामध्ये? बरोबर। बर, चला पुढे वळूयात। विखे आता की लंके? किंमत होते बाई, आता आम्हाला काय गरीबाला माहिती नेमकं, उलट आम्ही म्हणतो बा आम्हाला कोणी जरा धर्म केला तर बरं वाटेल। आता आम्हाला कसं काय माहिती आहे निवडणुकीचे, आम्ही गरीब माणसं आहे। बर, मतदान केलं? आता तीच मला म्हणतात मतदान करते, पण कोणी म्हणत नाही का मतदान झालं की साहेब झाले का, मग नाही विचारते, पण नेमकं असा आमकं झालं का तमकं झालं का असं म्हणतं। बर, तर मग गरीबाला कोणी म्हणते का हे बाबा येतं मला काय करा धरा चौखात भाकर, तर याचं मला 4 रुपये असं कोणी म्हणते गरीबाला। बर, आता एवढेच बरं जात जास्त काय बोलायचं, चला पुढे वळूयात। एवढं बोललं संपलं. हां, अजून काय बोलायचं का? नाही आज बोलायचं काय, बरं, चल. पारनेरचे आता निवडणुका झालेल्या आहेत, 4 तारखेला आपला निकाल आहे खासदारकीचा। तर काय वाटतं नगर दक्षिणचा खासदार कोण होणार, विखे की लंके? लंके होईल म्हणते लंके। बर, चला पुढे वळूयात। काय वाटतं कोण होणार नगर दक्षिणचा खासदार, विखे की लंके? इथं आता आहे ना, कामाचं जर पाहिलं इथून मागच्या पाठीमागच्या कामाचं, तर लंके साहेबांची कामं कमी आहेत इथं कामं विखे साहेबांची जास्त आहे। त्याच्यामुळे विखेंकडे कल जास्त आहे पारनेरमधून, म्हणजे पारनेर शहराचा। पूर्ण तालुक्याचं जर सांगायला गेलं तर इथं लक्ष म्हणजे 4.5 वर्षात काहीच नाही, कामं नाही झालेली, काही नाही। फक्त विखे साहेबांचे कामं आहेत, मोठाले कामं आहेत त्यांचे, आणि त्यांच्याकडे कल जास्त आहे पारनेर। हां, ते आणि तेच खासदार होतील। हां हां, त्यांची गरज आहे तालुक्याला, ते व्हायला पाहिजे खासदार, जिल्ह्याला गरज आहे पूर्ण। काय वाटतं तुम्हाला? 100% विखे यायला पाहिजे, लंके यायलाच नाही पाहिजे। का बरं? का बरं, त्यांनी काही बघितलं नाही। हे बघा ना रस्त्याचे, बघा हे बाजार तळ, इथं बाजारात ना पावत्या तालुक्याला पावत्या या 5 वर्षात लोकांना 50-50, 100-100 पावती इथं। आणि गेले 15 वर्ष विजयरावचे आमदार होते ना, 1 रुपये पावती नव्हती। आज हे शेतकरी वैतागले, एक तर त्यांना कांद्याला मार्केट नाही, भाजीपाल्याला मार्केट नाही, आणि वरून इथे येऊन ते असे रोबाब करतात, 50 द्या, 100 द्या, 200 द्या, त्यांच्या मनात चालले। तेव्हा आम्ही ठेका घेतला नगरपंचायत, हा ठेका दिला कोणी यांना, असं काम आहे। त्यामुळे आता लंके नको आहे आम्हाला फक्त पाहिजे सुजय विखे 101%। चला पुढे वळूयात। तर काय वाटतं कोण होणार नगर दक्षिणचा खासदार, विखे की लंके? लंके। लंके। का बरं? भरपूर काय केलंय लोकांसाठी। बर, चला पुढे वळूयात। दक्षिणचा खासदार कोण होणार, विखे की लंके? निलेश लंके। बर,
चला पुढे वळूयात. काय वाटतं काका तुम्हाला? निलेश लंकेच होते, निलेश लंके का साहेब. बरं? कारण सगळे कामं घेतले जवळजवळ त्यांनी बरेचसे कामं केलेत नाही का, त्याच्यामुळं. पुढे वळूयात. तुम्हाला तर माहिती आता निवडणुका झाल्या, 4 तारखेला आपला निकाल आहे, तर काय वाटतं कोण होणार नगर दक्षिणचा तुतारीच खासदार? वाजणार आहे मॅडम, बर छाती ठोकपणे सांगतो, बर बाकी काय विषय आहे तेव्हा. बर. का बरं तुतारी? अहो यांनी 50 वर्ष सत्ता असून यांनी काय केले? बर विखे म्हणतात आम्ही 50 वर्ष राज्य केले दक्षिण नगर, काय केले यांनी? आता पारनेरचा प्रश्न सुटला, यांना सुचलेत का पारनेरला पाणी नाही आहे, नाही ते नाही, बर आणि आता म्हणतात आम्ही पारनेरचा विकास करू, हे करू ते करू. काय करणार नाहीये, जरी आले तरी काय करणार नाही. यांना फक्त सत्ता लागती, बाकी दुसरं काही नाहीये. सत्तेसाठी हे चाललेले आहे. बर आमचे निलेश लंके हे जरी गेले वरती तरी हे कामच करणार 100%. आणि गरीब आहे आमचा माणूस, शून्यातून वर गेलेला माणूस आहे. यांना पिढी जातच भेटलेले आहे सगळं. हा, कोण होणार नगर दक्षिणचा खासदार? विखे की लंके? बहुतेक लंके. लंके. का बरं? विखेला कटाळी लोक आता. बर चला पुढे वळूयात. नगर दक्षिणचा खासदार विखे की लंके? लंके. लंके. का बरं लंके? का ते नाही माहित, पण तेच. बर चला. तुम्हाला काय वाटतं? निलेश लंके. निलेश लंके. बर चला पुढे वळूयात. कुठले आहेत काका? वडनेर बुद्रुक. वडनेर बुद्रुक. बर काय वाटतं कोण होणार नगर दक्षिणचा खासदार? विखे की लंके? आता तालुक्याचाच व्हायला पाहिजे आपल्या, बर. निलेश लंके. बर चला पुढे वळूयात. नमस्कार बाबा. नमस्कार. तुम्हाला तर माहिती आता निवडणुका झालेल्या आहेत, 4 तारखेला आपला निकाल आहे, तर काय वाटतं कोण होणार नगर दक्षिणचा खासदार? विखे की लंके? आता आम्हाला वाटतं विखेच होईल. बर का बरं? अहो बाबा या पंचायतीत तुम्हाला काय करायची? बर काय कोणी आपला काय आपल्याला काय कोणी चला. विचार विखे की लंके? लंकेच्या बाजूने राहील. का बरं? लंकेच्या बाजूने असं राहील का भाजपा सरकारने ना बहुतांश सर्वसामान्य माणसाला GST लावल्यामुळं सगळीकडूनच पिळवणूक केलेली माणसाची. सर्वसामान्य समजा आमच्यासारख्या विक्रेते असो किंवा शेतकरी असो, शेतकऱ्याला खतं बितं सगळी महाग केली. आमच्यासारख्यावरती आडत वगैरे लावली जाते किंवा याच्यामधून काय होतं, आणि सर्वसामान्याला गॅस सिलेंडर महाग केलेत. सर्वसामान्यांना त्रास होतो याचा. गोरगरिबांना 1,500-2,000 रुपये देऊन त्यांचं चालतंय, त्यांचं जुळतं. पण सर्वसामान्य ज्यावेळेस कुटुंबातले लोक आहेत त्यांचं एकदम अवघड होऊन बसते. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीचं म्हणजे असं आहे का कुठलीच गोष्ट त्यांनी महाराष्ट्रात व्यवस्थित ठेवली नाही, कुठली ऑफिस व्यवस्थित ठेवली नाही. पार गोदीपासून तर पार किरकोळ कारकोळ ऑफिसांपर्यंत सगळं गुजरातला नेऊन घातले. आपल्याकडं म्हणजे काही ठेवलं नाही व्यवस्थित. ह्या सरकारविषयी म्हणजे त्या बाबतीत नाराजी, बाकी काहीच नाही भाजपा सरकारबद्दल, बाकी काय. चला पुढे वळूयात. नमस्कार. तुम्हाला तर माहिती आता निवडणुका झाल्यात, 4 तारखेला आपला निकाल आहे, तर काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने? विखे की लंके? आता काय सांगावं नेमकं आपण ती. हां, चला पुढे वळ. महाविकास आघाडीला असं वाटतंय महाराष्ट्रामध्ये कौल दिसतोय म्हणजे बर महाविकास आघाडीला. बर हां, का बरं? का बरं नाही, लोकांचे थोडेसे म्हणजे चेंजेस पाहिजे लोकांना, परिवर्तन म्हणजे थोडंसं असं काही म्हणूनसाठी. चला पुढे वळूयात. काय वाटतं जनतेचा कल कोणाच्या बाजूने? विखे की लंके? बोला. लंके साहेब. लंके साहेब. का बरं? बर चला पुढे वळूयात. आम्हाला मस्त विखे वाटतो, पण ते एकदा निवडून आले ना परत इकडे तोंडच करीत नाही. बर पण एक BJP म्हणून आम्ही विखेला मतदान केलंय. बर आणखीन काय काय थँक्यू. बाकी विकासाच्या नावाने सगळे बॉम्ब फक्त निवडून आल्या पुरतं इकडे येतं इलेक्शन पुरते. बर